नमस्ते महिलांनो, मातृत्व योजनेबद्दल काही माहिती आहे का? असेल तर कमेंट मध्ये सांगा, नसेल तरी कमेंट मध्ये सांगा, कारण आज हा एक महत्त्वपूर्ण विषय मी तुमच्याशी कारण अशा महिला आहेत ज्यांना माहित नाही की काही योजनेविषयी दवाखान्यामध्ये गेल्यावर काही भागात पैसे घेतले जातात। पण महिलांनी जागरूक राहणं गरजेचं आहे की मातृत्व योजना ही एक सरकारी योजना आहे जी खूप वर्षापासून चालत आलेली आहे। आपल्या मातृत्वाच्या काळात आर्थिक सहाय्य आणि इतर काही फायदे प्रदान करण्यात येतात। या योजनेचा मुख्य उद्देश मातांना त्यांच्या गर्भधारणेदरम्यान आणि बाळ जन्मानंतरच्या काळामध्ये काही आर्थिक पाठबळ दिलं जातं। आता आपण पाहूया मातृत्व योजनेत मिळणारे काही महत्त्वाचे फायदे आहेत। त्यामध्ये पहिला फायदा आहे की तुम्हाला आर्थिक सहाय्य केले जातं। मातृत्व योजनेत गर्भधारणेच्या आठवड्यानंतर आधारित थेट आर्थिक मदत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते, जी महिलांना त्यांचा आर्थिक उत्पन्न न ठरवता मदत करण्यात येते। कारण आरोग्य सेवा या योजनेअंतर्गत महिलांना गर्भधारणा आणि प्रसूतीसाठी आवश्यक असलेल्या आरोग्य सेवांसाठी मदत मिळते। आवश्यक आहार व पोषण गर्भवती महिलांना आणि स्तनपान करणाऱ्या मातांना पोषणपूर्ण आहारासाठी सहकार्य दिलं जातं। कामावर परत जाण्याचं सहाय्य असेल तर मातृत्व योजनेमध्ये महिलांना कामावर परत जाण्यासाठी सहाय्य दिलं जातं, ज्यामुळे त्यांना आपल्या कामकाजातील संतुलन साधता येतं आणि कामावर जाता येतं। तर आता आपण जाणून घेऊया मातृत्व योजनेसाठी आवेदन नक्की अर्ज कसा करावा। हे लक्षात ठेवा महिलांनो की प्रत्येक राज्याची प्रक्रिया थोडीशी वेगळी असू शकते। मग सामान्यतः प्रक्रिया अशी आहे की तुम्ही ऑनलाईन आवेदन जास्तीत जास्त प्रमाणात करू शकता। आता याचा ऑनलाईन आवेदन किंवा ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे, कारण संबंधित सरकारच्या पोर्टलवर जावा आणि आवश्यक ती माहिती भरा। यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्र आहेत की तुम्ही कागदपत्रांची आवश्यक ती पूर्तता करू शकता, जसं की आईचं आधार कार्ड, गर्भधारणेचा प्रमाणपत्र, बँक अकाउंट तपशील, फोटो इत्यादी तुम्हाला कागदपत्र अपलोड करावे लागतील। प्रक्रिया पूर्ण करणे, सर्व माहिती आणि कागदपत्रे भरल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट केला जातो। काही वेळात तुमचे आवेदन म्हणजे अर्ज तुमचा काही वेळातच मंजूर होतो। आणि मातृत्व योजना लागू करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे सांगण्यात आले आहेत, कारण वेळेवर तुम्ही जर फॉर्म भरला तर योजना सुरू होण्याच्या काही काळानंतरच लाभ मिळवता येतो। त्यामुळे वेळेवर त्याला प्रक्रिया आहे, वेळेवर त्याचा अर्ज करणं हे महत्त्वाचं आहे। पुनर्वलोकनाची प्रक्रिया तुमच्या आवेदनाचा पुनरावलोकन केला जातो आणि त्यानुसार तुम्हाला पैसे किंवा सेवा दिल्या जातात शासनाकडून। मातृत्व योजनेबद्दल आपल्याला आवश्यक ती माहिती मिळाली असेल, आपल्या बाळाच्या भविष्यासाठी या योजना खूप महत्त्वाच्या आहेत महिलांनो, हे आपल्याला समजलेलं असावं। जर तुमच्याकडे आणखी काही प्रश्न असतील तर कृपया करून कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ पाठवा। धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ पाहिला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।